काय मग मंडळी, तुम्ही खाल्ला की नाही यावर्षी अळंबी? मला तर भेटली बाबा. आमच्याकडे बऱ्याच लोकांना ती शेतात भेटतात. त्यांचे काही ठराविक ठिकाणं असतात, त्याच जागी ती उगवतात. पण आमच्या घरी आता अळंबी शोधून आणण्यासारखं कुणी नाही आहे. त्यामुळे आईनं आज बाजारातूनच आणली होती. पावसाळ्यात अळंबी नाही खाल्ली तर मग काय खाल्लं? अळंबी खाल्ल्याशिवाय तर पावसाळा असल्यासारखं वाटतच नाही. चला, आज अळंबीची भाजी बनवूया. रेसिपी तर अगदी सोपी आहे हो. या रानभाज्या असतात ना, त्यांना स्वतःची अशी वेगळीच चव असते. त्यामुळे तुमचे इतर कोणते मसाले घालण्याची गरजच नसते. पण खरं काम असतं ते अळंबी साफ करण्याचं. अळंबी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यावी लागतात. नंतर त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि कढईत तेल घालून कांदा छान परतून घ्यायचा. टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं. मग हळद, मीठ, तिखट टाकून परतून घ्यायचं आणि मग छोटे छोटे तुकडे केलेले अळंबी घालून परतायचं आणि थोडंसं पाणी घालून वरून थोडीशी कोथिंबीर घालून शिजत ठेवायचं. आहाहा! गरम गरम भाजी आणि ज्वारीची भाकरी एकच नंबर लागते. काय मग, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही? तुम्ही कशी अळंबीची भाजी बनवताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.